श्री क्षेत्र औदुंबर इथं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषामध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सायंकाळी 5:30 वाजता दत्त जन्मकाल संपन्न झाला। यावेळी मंदिर परिसरातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती। आज दत्त जयंती निमित्त महाराष्ट्रातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर इथं दाखल झाले होते। पहाटे 5 वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी होत होती। दत्त जन्मकालाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला होता। आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती। भाविकांनी दत्त पादुकांचं दर्शन घेतलं। रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती। औदुंबरमध्ये येणारे चारही रस्ते गर्दीने फुलून गेले होते। औदुंबर फाटा या ठिकाणी व औदुंबरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यानं औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही। खासदार संजय काका पाटील, आमदार मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी दत्तगुरूंचं दर्शन घेतलं। तर खासदार संजय पाटील यांनी कीर्तन व पाळण्यासाठी उपस्थिती दाखवली। महाराष्ट्रातील दत्त जयंती महाराष्ट्र राज्यामध्ये कन्यागत महापर्व चालू असून आपल्या औदुंबर येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती साजरी केली जाते। त्या जयंतीसाठी परिसरातून आणि महाराष्ट्रातून सर्व भाविक वर्ग येत असतो। या भाविक वर्गांच्यासाठी महाराष्ट्र शासनानं मोठ्या प्रमाणात इथं तीर्थक्षेत्राची पुन्हा एकदा तयारी करून या भागातल्या लोकांना मोठमोठ्या सुविधा आणि ही करायला पाहिजेत। त्यासाठी शासनानं जवळजवळ 200 कोटीची तरतूद करणं अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आहे। आणि या दत्त मंदिराचा जो पुन्हा ज्यावेळेला दुरुस्ती करायची असेल त्यावेळेला सुद्धा